Good morning, students. I am Dr. T.D. Mahanavar. We are going to study problems of entrepreneurship development program. In the last period, we have discussed on entrepreneurship development, meaning nature, as well as objectives of entrepreneurship development, then phases of entrepreneurship development and scope of entrepreneurship development, as well as need of entrepreneurship development. In the last period, we have studied some phases of entrepreneurship development. It involves pre-training stage, training stage, and post-training stage. Basically, government is taking initiative for entrepreneurship development among the society. That's why government and non-government organizations are conducting various entrepreneurship development programs. But as per our objectives, we have not achieved proper such target within last 75 years after independence. That's why there is need of time to think about what are the problems regarding entrepreneurship development program. विद्यार्थी मित्रहो, आपण यापूर्वी उद्योजकता विकास किंवा उद्योजकतेची मूलतत्वे या अनुषंगानं खूप चर्चा केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं उद्योजकतेचा विकास करणं म्हणजेच आपल्या लोकांच्या मध्ये, समाजामध्ये उद्योजकता रुजवणं, लोकांना जोखीम स्वीकारण्यास तयार करणं व त्यांच्यामध्ये उद्योजकीय गुण शोधणं व त्याद्वारे प्रशिक्षणाच्या आधारे त्यांच्यामध्ये उद्योजकता विकास करणं, त्यासाठी त्यांच्यातील उद्योजकीय प्रवृत्ती, मानसिकता ओळखणं, ती विकसित करणं, प्रेरित करणं आणि त्याला आर्थिक क्रिया किंवा व्यावसायिक क्रिया यामध्ये त्यांचा सहभाग कसा वाढेल, त्यांच्या माध्यमातून वस्तू व सेवांची निर्मिती किंवा त्याचं प्रभावीपणे वितरण, विपणन त्यांना कसं करता येईल आणि त्यातून एक स्वयंरोजगार, इतरांना रोजगार आणि स्थानिक साधनसामग्रीचा पर्याप्त वापर कसा होईल, यासाठी हा सर्व प्रयत्न चाललेला असतो. आणि त्या दृष्टिकोनातून शासनाने ज्याला आपण म्हणून स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून या बाबी सुरू आहेत. परंतु आपल्या लक्षात येईल की हा सर्व प्रयत्न आपण गेले 75 वर्ष करत असलो तरी त्यामध्ये काही आपल्याला उणिवा दिसून येतात आणि त्या दृष्टिकोनातून
आज आपण चर्चा करणार आहोत. आणि म्हणून मी म्हटलेलं आहे की गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आर टेकिंग initiative for development of entrepreneurship among the society through EDP. We have not properly achieved the target of entrepreneurship development in our country because there are problem of non-availability of competent teachers, and even when they are available, they are not prepared to take classes in small towns and backward areas. This naturally creates problems for agencies conducting EDP. Entrepreneurs are not able to offer collateral security for the grant of loans. आता हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, परंतु प्रत्यक्षात आपण वेगवेगळ्या यांच्या आधारे चर्चा करणार आहोत. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे नो पॉलिसी ॲट द national level. Basically, government of India is fully aware about the importance of entrepreneurial development, but yet we do not have national policy on entrepreneurship. म्हणजेच आपल्याला इथं विचार करायला पाहिजे की राष्ट्रीय पातळीवर आपल्याला उद्योजकता विकासाच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम राबवला पाहिजे. परंतु आपल्या असं लक्षात येतं की हे धोरण ज्या त्या स्टेटमध्ये, ज्या त्या राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग आपल्या लक्षात येईल की या धोरणामध्ये युनिफॉर्मिटी किंवा एक वाक्यता दिसून येत नाही. आणि मग आपण काही ठिकाणी असं असतं की तिथं बॅलन्स्ड रिजनल डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण हे करतोय. काही ठिकाणी असं दिसतं की तिथं स्थानिक आणि नैसर्गिक साधन सामग्री आहे, त्याचा विचार करून त्या एरियामध्ये तशा प्रकारचे एंटरप्रेन्योर. पण आपण ऑल ओव्हर इंडियाचा विचार केला तर देअर इज अ रेस्ट अँड थ्रस्ट एरिया in some states. That's why there is a need of time to formulate national policy regarding entrepreneurship development. हा एक खरा प्रश्न आपल्याला सतावतो आणि म्हणून उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यासाठी आपल्याला संस्थात्मक जाळं निर्माण करता आलं पाहिजे आणि त्यामध्ये नॅशनल लेवल, स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल आणि आपण म्हणूया की तालुका पातळीवर देखील याची लिंक असणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा आहे की प्रॉब्लेम्स ॲट प्री ट्रेनिंग फेज. म्हणजे काय? व्हेरियस प्रॉब्लेम्स फेस्ड इन दिस फेज आर आयडेंटिफिकेशन ऑफ बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज, finding and locating target group, selection of trainee and trainers. याचा अर्थ काय होतोय तर प्री ट्रेनिंग फेज बेसिकली मी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडं काही गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट एजन्सीज काय करतात तर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम चालवतात आणि म्हणून या एजन्सीकडे एक प्रकारचं टार्गेट दिलेलं असतं आणि मग ज्यावेळी आपल्या समोर असं टार्गेट असतं त्यावेळी त्या एजन्सीचा हेतू असतो की संख्यात्मक टार्गेट पूर्ण करणं. संख्यात्मक टार्गेट पूर्ण करण्याचा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी गुणात्मक टार्गेट पूर्ण होत नाही आणि मग ते काय करतात तर खऱ्या अर्थानं त्या प्रदेशामध्ये खऱ्या अर्थानं काय बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत याचा अभ्यास जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. त्याचबरोबर टार्गेट ग्रुप, मग
म्हणजे खरंच त्या उद्योजकांना उद्योग व्यवसायामध्ये यायची इच्छा आहे का, याचा विचार न करता केवळ संख्यात्मक दृष्ट्या लोकांना एकत्रित केलं जातं. काही शाळा महाविद्यालयातील मुलांना टार्गेट केलं जातं, महिला बचत गटांना टार्गेट केलं जातं, किंवा पुरुष बचत गट देखील आहेत. आणि मग दे आर completing the formalities regarding training. आणि म्हणून म्हणजे सिलेक्शन होत असताना, निवड होत असताना, those who are interested in entrepreneurship, those who have eager to become entrepreneur, that they should select for that training program. But there is a problem of selection of training. Another one is trainers. There are some trainers that they have not any business experience, entrepreneurial experience, and they are only giving and delivering lectures how to become success in entrepreneur. And such type of trainers training is not become effective. This is the problem. Third one is overestimation of trainees. Under EDP, it is assumed that the trainees have aptitude for self-employment and training, well motivated and able to trainees in successful setting up and managing of their enterprise. आता हे असं गृहीत धरलेलं आहे की खऱ्या अर्थानं आपले जे ट्रेनी आहेत, प्रशिक्षण घेणारे उमेदवार आहेत, त्यांना त्यांच्यामध्ये असं ॲप्टिट्यूड आहे की त्यांना सेल्फ एम्प्लॉयमेंट करायची आहे किंवा उद्योग व्यवसाय करायचा आहे, आणि असं गृहीत धरून चाललेलं आहे. परंतु ॲक्च्युली आपल्याला सर्चिंग ऑफ प्रॉपर सच टाईप ऑफ ट्रेनी इज द क्वेश्चन. आता हा खरा प्रश्न आहे, आणि त्यामुळं these agencies are overestimating such type of trainees, आणि त्यामुळं काय होतंय तर आपण अशा प्रकारचे अनेक लोक आहेत असं गृहीत धरतो आणि ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करतो, आणि मग खऱ्या अर्थानं आपणाला फायनल जे आउटपुट मिळायला पाहिजे किंवा ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यापैकी अधिकाधिक लोकांनी उद्योग व्यवसायाकडे वळायला पाहिजे, ते आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर ड्युरेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. सामान्यपणे उद्योजकता विकास प्रशिक्षण किंवा कार्यक्रम जो आहे त्याचा कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. की जसं आपण म्हणतो की इन्क्युबेशन, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये व्यवसाय उद्योगाची संकल्पना रुजवणं आणि प्रत्यक्षात त्या व्यक्तीनं प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करून यशस्वी करणं, याचा जर आपण कालखंड विचारात घेतला तर यासाठी बराचसा काळ जात असतो. पण आपल्याकडे अशा प्रकारची परिस्थिती आहे की आपण फक्त 4 ते 5 दिवस, काही वेळा तर 1 डे प्रोग्राम, 2 डेज एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, अशा पद्धतीचे प्रोग्राम आपण घेतो. आणि त्यामुळं काय होतं तर तेवढ्या काळामध्ये आपण एक विशिष्ट वातावरण निर्मिती करतो, परंतु त्याला वेगवेगळ्या प्रकारची जी स्किल्स इम्पार्ट व्हायला पाहिजेत
किंवा त्याचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, त्याचं कम्युनिकेशन स्किल वाढलं पाहिजे. त्याचबरोबर हाऊ टू आयडेंटिफाय बिझनेस अपॉर्च्युनिटी याच्यावर चिंतन मनन व्हायला पाहिजे. ते तेवढ्या प्रमाणात होत नाही. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या औद्योगिक संस्था आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्या भेटींचं आयोजन केलं जात नाही. ऑन द जॉब ट्रेनिंग ही संकल्पना बऱ्याच वेळा आपण वापरतो, परंतु प्रत्यक्ष त्याला ज्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे त्याला एक्सपिरियन्स मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की एंट्रन्सशिप, मग उद्योजकतेमध्ये सुद्धा ही एंट्रन्सशिप असली पाहिजे, परंतु ती असत नाही. आणि मग जरी आपण ट्रेनिंग पूर्ण केलं तरी सुद्धा आपल्याला तो व्यवसाय यशस्वीपणे चालवता येईल किंवा नाही याची खात्री त्या उमेदवारांना वाटत नाही. आणि म्हणून लिमिटेड पीरियड ऑफ टाइम, ट्रेनिंग पीरियड, लिमिटेड period regarding training is the basic hurdle to install basic managerial skill in the entrepreneur. तर अशा पद्धतीनं आपल्याला त्यामध्ये अनेक बाबतीमध्ये चर्चा करता येईल. त्यानंतर नॉन अवेलेबिलिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज, या दोन्ही बाबतीमध्ये आपल्याला विचार करायचा आहे की आपण ट्रेनिंग प्रोग्राम ज्या ठिकाणी आयोजित करतो त्या ठिकाणी असणारी सुविधा. नो प्रायर प्लॅनिंग इज डन फॉर द कंडक्ट ऑफ EDP. EDP is conducted in rural and backward areas without any infrastructural facility. म्हणजे there is need to create ambience. ambience हा शब्द कदाचित अतिशय प्रॉपर आहे. एक विशिष्ट पर्यावरण, एक विशिष्ट वातावरण आपल्याला निर्माण करायचं असतं. त्यासाठी आपल्याकडे प्रॉपर क्लासरूम असणं आवश्यक आहे, साऊंड सिस्टीम असणं गरजेचं आहे, सिटिंग अरेंजमेंट असणं गरजेचं आहे, बोर्डिंग अँड लॉजिंग फॅसिलिटी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चांगले स्पीकर्स असणं गरजेचं आहे. किंवा अलीकडच्या काळामध्ये जसं आपण पाहतो की LCD किंवा त्या माध्यमातून दाखवले जाणारे काही शॉर्ट फिल्म्स, पण या दाखवण्यासाठी आपल्याला तसं इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामीण भागामध्ये, रुरल एरियामध्ये किंवा तशा प्रकारची सुविधा असणारे हॉल असले तरी तुम्हाला उपलब्ध होतात किंवा नाही, हा खरा प्रश्न आहे. हा झाला ट्रेनिंगच्या दृष्टिकोनातून. दुसरा जो आहे तो म्हणजे ज्या उद्योजकांना उद्योगधंदा करायचा आहे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, रस्ते, वीज, पाणी, या ज्या बाबी आहेत त्या आपणाला कमी प्रमाणात ग्रामीण भागामध्ये दिसून येतात. वाहतुकीच्या सुविधा. सहावा मुद्दा आहे की इम्प्रॉपर मेथोडॉलॉजी. The course content are not standardized and most of the agencies are engaged in EDPs are themselves not fully clear about what they are supposed to do for the attainment of predetermined goals. बेसिकली काय असतं तर आपली गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय आहेत की जसं रिसर्चमध्ये तुमचा रिसर्च काही ऑब्जेक्टिव्ह ठेवून आपण करतो आणि मग त्याप्रमाणे तुमचं डेटा कलेक्शन पाहिजे, त्याप्रमाणे त्याचं प्रेझेंटेशन पाहिजे. म्हणजे आपण जर ग्रामीण भागातल्या मुलांना दुग्ध व्यवसायाच्या अनुषंगानं बोलत असू तर त्यांना
त्या ग्रामीण भागामध्ये आधुनिक पद्धतीनं कसा दुग्ध व्यवसाय करता येईल यासाठी आपल्याला परदेशातल्या मोठ्या दुग्ध व्यवसायाचं उदाहरण देऊन चालणार नाही. म्हणजे त्या परिसरात दोज हू आर बिकम सक्सेस दे शुड प्रेझेंट बिफोर दॅट ट्रेनिंग. आणि मग आपण काय करतो तर मोठी स्वप्न दाखवतो आणि त्या मुलांना, त्या उमेदवारांना इट इज हायली इम्पॉसिबल असं कदाचित वाटतं. आणि त्यामुळं आपला सिलेबस कंटेंट हा कुणासाठी आहे, समोर असणारे उमेदवार कोणत्या स्टेजमधील आहेत या दृष्टिकोनातून आपणाला कंटेंट विचारात घेणं आणि सहज सोप्या भाषेमध्ये आपण त्यांना ती मेथोडॉलॉजी समजावून देणं की हे तुम्हाला शक्य आहे अशा प्रकारची माहिती देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण जे वक्ते आणतो त्यांनी त्या एरियामध्ये खरं तर प्रॉपरली काम केलेलं नसतं. ते फक्त वाचून किंवा फक्त मोटिवेशनल स्पीकर्स असतात आणि मोटिवेशन किंवा स्वप्न रंगवणं आणि स्वप्न सत्यात उतरवणं यामध्ये फार मोठा फरक असतो. आणि म्हणून प्रॉपर मेथोडॉलॉजी यूज करणं हा देखील महत्त्वाचा भाग आहे. दुसरा भाग असा आपल्याला सांगता येईल की टीचिंग लर्निंग हा जो भाग आहे त्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स टीचिंगच्या आहेत त्याचाही अवलंब करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा अलीकडच्या काळामध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हे फार उपयुक्त ठरू लागलेलं आहे. म्हणजे पार्टिसिपंटच्या त्यामध्ये आपल्याला जास्त सहभाग जर घेतला, त्यांची मतं जाणून घेतली, त्यांच्याकडून काही कृतीयुक्त कार्यक्रम करून घेतले तर त्यांचा सहभाग हा अधिक ॲक्टिव्हली वाढत असतो आणि आपल्याला त्याचा जास्त रिझल्ट मिळायला मदत होते. नंतर मोड ऑफ सिलेक्शन. आता यामध्ये आपण म्हटलेलं आहे की देअर इज नो युनिफॉर्म प्रोसिजर अडॉप्टिंग बाय व्हेरियस एजन्सीज फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ प्रोस्पेक्टिव्ह एंटरप्रेनर्स. जसं आपण पाहतो की MPSC UPSC बँकिंग यामध्ये जशी चाळणी असते त्या पद्धतीनं आपण काही त्यांची अशी सायकोलॉजिकल टेस्ट घेतो का की त्याला नेमकं काय व्हायचंय, त्याला व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची आहे की स्पर्धा परीक्षेत जायचंय वगैरे वगैरे. म्हणजे त्याचं सायकोलॉजिकल टेस्ट घेणं गरजेचं आहे किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट घेणं गरजेचं आहे. आणि मग जर आपण ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली आणि त्या माध्यमातून जर आपण काही लोकांना सिलेक्ट केलं आणि त्यांना जर ट्रेनिंग दिलं तर मला असं वाटतं की आपल्याला त्यामध्ये जास्त यश मिळू शकतं. परंतु आपल्याकडं माहिती आहे की कोणत्याही योजना राबवताना समाजाकडून, उमेदवाराकडून जेवढा आपल्याला प्रतिसाद मिळायला पाहिजे तो मिळत नाही आणि मग त्यावेळी बाय फोर्स most of the candidates are selected for the purpose of entrepreneurship training, but they are not interesting to become entrepreneur or doing any business activity. That's why this EDP program is facing a lot of problems. No availability of competent faculty. आता या संदर्भात मी सांगितलं की कॉम्पिटंट टीचर्स, अर्थात इथं टीचर हा अपेक्षित नाही आहे. इथं काय अपेक्षित आहे तर हाऊ टू सर्च बिझनेस ऑपॉर्च्युनिटी यामध्ये त्या परिसराचा स्थानिक पातळीवर अभ्यास करणारा अभ्यासक पाहिजे, त्या संबंधीचा रिसर्च
ओरिएंटेड टीचर किंवा फॅकल्टी असणं गरजेचं आहे, किंवा दोज हू हॅव टेकन एक्सपिरियन्स or those who are operating such type of machinery regarding any प्रोसेस, म्हणजे प्रक्रियेचे संबंधित आपण बोलत असू तर त्यानं ती मशिनरी ऑपरेट केली पाहिजे, किंवा अगदी सहजपणे आपल्या उमेदवारांना माहिती देण्याचं कौशल्य की ज्यानं त्याचा अनुभव घेतलेला आहे, अशी व्यक्ती काय करू शकते तर चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग देऊ शकते. परंतु दिस इज द प्रॉब्लेम ऑफ non-availability of such type of competent teachers as well as faculty, that these are not available for such type of training, because such work is a voluntary work and most of the competent faculty are working on the basis of good remuneration. म्हणजे त्यांना काय वाटतं की आपल्याला याचं मोठ्या प्रमाणात रिम्युनरेशन मिळावं, आणि मग रिम्युनरेशन आणि क्वालिटी याचा संबंध जोडला जातो, आणि त्या पद्धतीनं मग आपल्याला कॉम्पिटंट फॅकल्टी मिळवण्यामध्ये या उद्योजकता विकास संस्थांना अडचणी निर्माण होतात. दुसरा भाग आहे पुअर रिस्पॉन्स ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे काय तर एंटरप्रेन्योर्स आर नॉट एबल टू ऑफर कोलॅटरल सिक्युरिटी फॉर द ग्रँट ऑफ लोन्स. आपल्याला कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला योग्य प्रकारचं तारण द्यायला पाहिजे, परंतु जर एवढं मोठं तारण जर त्या उद्योजकाकडे असेल तर तो कर्ज मागणारच नाही. दिस इज द प्रॉब्लेम. आणि मग बँका काय करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स या कर्ज देताना लागतात, आणि त्यामुळं त्याच्या कंडिशन्स फुलफिल करण्यात हे जे उद्योजक आहेत, नव उद्योजक आहेत, ते अपयशी ठरतात आणि त्यांना कर्ज मिळू शकत नाही. आणि म्हणून देअर इज नीड ऑफ दिस नीड टू हेल्पफुल ॲटिट्यूड ऑफ दिस लेंडिंग इन्स्टिट्यूशन्स. परंतु तशा प्रकारची मानसिकता आपल्या व्यावसायिक वित्तीय संस्थांमध्ये दिसून येत नाही. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की वित्तीय संस्था हा या भावनिक आधारावर काम करत नाहीत, तर तिथं आर्थिक गोष्टीतून, आर्थिक दृष्टिकोनातून विचार करत असतात, आणि हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. दुसरा भाग आपल्याला विचारात घेता येईल, त्यामध्ये या क्षेत्रामध्ये अनेक संस्था कार्य करतात, परंतु या संस्थांच्या मध्ये योग्य समन्वय आपल्याला दिसून येत नाही. आणखी एक भाग आहे की पाठपुराव्याचा अभाव. म्हणजे काय तर ट्रेनिंग दिलं जातं, पण पोस्ट ट्रेनिंग फेज हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वी आर ओनली टार्गेटिंग हाऊ मच trainee, how much persons are trained within that particular training period, but we are not responsible for how much participants have started their enterprise in post training पिरियड. हा खरा प्रश्न आहे, आणि म्हणून देअर इज नीड ऑफ टाइम टू फॉलो अप these participants to start their enterprise within a specific period. आणि म्हणून हे आपल्याला इथं दिसून येत नाही. दुसरा भाग आपल्याला असं लक्षात येईल की काही लोक उद्योगधंदा सुरू करतात, परंतु काही दिवसानंतरच त्याचा तो उद्योग बंद पडत असतो.
because he cannot get such type of consultancy like financial management, personnel management, and marketing management. And another one is production management. म्हणजे there are some production problem, there are some personnel problem, there are some financial problem. Within that particular period of problem, he should have need to proper guidance, need to proper counseling to solve these problems in that particular time. But there is a lack of such type of consultancy in that particular rural as well as hilly area. That's why they are not able to become success. तर अशा पद्धतीनं अनेक गोष्टी आपल्याला चर्चा करण्यासारख्या आहेत. बट अशा पद्धतीचे जरी अनेक प्रश्न असले म्हणून उद्योजकतेचा विकास होत नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण खऱ्या अर्थानं आपल्याला या ज्या अडचणी आहेत या अडचणीवर योग्य पद्धतीनं मात करून देखील आपल्या उद्योजकता विकासाचा जो ज्याला आपण म्हणूया जी घोडदौड आहे ती घोडदौड आपल्याला अशाच पद्धतीनं चालू ठेवण्याची गरज आहे. थँक यू वन्स अगेन फॉर युअर पेशन्स लिसनिंग. थँक यू.